नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील कापूस बाजारभावासंबंधी महत्त्वाची अशी अपडेट आहे. आज दिनांक 24 एप्रिल 2026 आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यभरातील कापूस बाजारभावाचे अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. राज्यात कालचे कापूस बाजारभाव बघता त्यामध्ये मानवत, सेलू, हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीसोबत अमरावती, अकोला, पुलगाव या सर्व बाजार समित्यांच्या कापूस बाजारभावामध्ये चांगली दरवाढ बघायला मिळालेली आहे. यामध्ये सर्वाधिक बाजारभाव बघता सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीसोबत मानवत, जिल्हा परभणी या ठिकाणी सुपर क्वालिटी लांब धाग्याच्या कापसाला जवळपास ₹9,000 प्रति क्विंटलच्या वर बाजारभाव निघालेला असताना अन्य बाजार समितीमध्ये अन्य जिल्हा तालुक्यात सध्या कापूस बाजारभाव काय मिळत आहे याची सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिली बाजार समिती मित्रांनो सावनेर, जिल्हा नागपूर. आवक 1526 क्विंटलची आणि या ठिकाणी कापूस बाजारभावामध्ये स्थिरता बघायला मिळाली असून कमीत कमी दर ₹8,000 सर्वसाधारण कापूस बाजारभाव ₹8,200 तर जास्तीत जास्त दर मित्रांनो ₹8,275 प्रति क्विंटलपर्यंत बाजारभाव निघालेले आहेत. त्यानंतर बाजार समिती आहे सेलू. 6,000 क्विंटल कापसाची आवक होती. कमीत कमी दर ₹6,800 सर्वसाधारण दर निघालेले आहे. 8,500 तर जास्तीत जास्त दर ₹9,020. त्यानंतर भद्रावती कापूस लोकल 100 क्विंटल कापसाची आवक या ठिकाणी आलेली असताना कमीत कमी दर होते ₹7,000 सर्वसाधारण दर 7,362 तर जास्तीत जास्त दर ₹8,300. त्यानंतर पारशिवनी कापूस H4 लॉंग स्टेपल आवक आलेली या ठिकाणी 310 क्विंटलपर्यंत आणि बाजारभावामध्ये या ठिकाणी स्थिरता बघायला मिळाली असून कमीत कमी दर ₹8,000 सर्वसाधारण दर 8,100 तर जास्तीत जास्त दर ₹8,150. त्यानंतर पुढील तालुका आहे कळमेश्वर, जिल्हा नागपूर. आवक या ठिकाणी 580 क्विंटल हायब्रिड कापसाची कमीत कमी दर 7,500 सर्वसाधारण दर 7,950 तर जास्तीत जास्त दर ₹8,310. त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो घाटंजी, जिल्हा यवतमाळ. कापूस LRM मीडियम स्टेपल आवक 6,500 क्विंटलची कमीत कमी दर ₹8,100 सर्वसाधारण कापूस बाजारभाव निघाले आहे. 8,250 तर जास्तीत जास्त दर ₹8,788. त्यानंतर धामणगाव रेल्वे, जिल्हा अमरावती. आवक या ठिकाणी आलेली आहे मित्रांनो जवळपास 510 क्विंटलपर्यंत. कमीत कमी दर ₹7,200 सर्वसाधारण दर 7,675 तर जास्तीत जास्त कापूस बाजारभाव ₹8,000 प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती काटोल, जिल्हा नागपूर. 200 क्विंटल लोकल कापसाची आवक होती मित्रांनो या ठिकाणी आणि बाजारभावामध्ये या ठिकाणी स्थिरताच बघायला मिळालं असून सर्वसाधारण दर ₹7,800 कमीत कमी दर 7,500 तर जास्तीत जास्त दर ₹8,195. त्यानंतर पुढील तालुका भिवापूर. कापूस वरलक्ष्मी कापूस LRA लॉंग स्टेपल आवक या ठिकाणी 1,240 क्विंटलपर्यंत होती. कमीत कमी दर 7,550 सर्वसाधारण कापूस बाजारभाव 7,950 तर जास्तीत जास्त दर ₹8,100. त्यानंतर खामगाव, जिल्हा बुलढाणा. आवक 516 क्विंटलपर्यंत होती आणि बाजारभावामध्ये या ठिकाणी वाढ बघायला मिळालं असून कमीत कमी कापूस बाजारभाव ₹8,100 पर्यंत, सर्वसाधारण दर ₹8,300 तर जास्तीत जास्त कापूस बाजारभाव ₹8,588 प्रति क्विंटल. त्यानंतर बाजार समिती मित्रांनो पुलगाव आणि बाजारभावामध्ये या ठिकाणी जबरदस्त तेजी बघायला मिळालेलं असून पुढच्या महिन्यात जवळपास ₹10,000 पर्यंतचा टप्पा गाठण्याची शक्यता बाजार जाणकारांकडून सांगण्यात येत आहे. सध्याच्या घडीला पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुपर क्वालिटी कापूस LRA लॉंग स्टेपल चांगल्या कापसाला जवळपास ₹9,100 उच्चांकी बाजारभाव कालच्या बाजार सत्रामध्ये बघायला मिळालेला असून कमीत कमी दर ₹8,100 तर सर्वसाधारण बाजारभाव निघालेले आहे ₹8,340 प्रति क्विंटल. त्यानंतर शेवटची बाजार समिती मित्रांनो राळेगाव, जिल्हा यवतमाळ. कापूस लोकल 3300 क्विंटल कापसाची आवक होती. कमीत कमी दर ₹7,000 सर्वसाधारण दर 7,500 तर जास्तीत जास्त दर ₹7,605 प्रति क्विंटल. तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील कापूस बाजारभावाची अपडेट. मित्रांनो सर्व शेतकऱ्यांनी कापूस विकल्यावरच आता कसे काय बाजारभाव वाढले याचं आपण त्या ठिकाणी आत्मचिंतन केलं पाहिजे. सध्याच्या घडीला आपल्या तालुक्यात, आपल्या जिल्ह्यामध्ये कापसाचे काय बाजारभाव असेल कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार मित्रांनो.